आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत असतील भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, त्याचप्रमाणे कुंदन पाटील विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते आणि पदाधिकारी, याशिवाय गोपाळ तिवारी आपल्यासोबत असतील, काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते, तसंच सलीम मुल्ला जे वक्फ बोर्डाच्या संदर्भात वक्फवरील मुसलमानांच्या अधिकारासंदर्भात जनजागृती करतात आणि त्या चळवळीमध्ये कार्यकर्ते असणारे सलीम मुल्ला सुद्धा आपल्यासोबत असतील. सगळ्यांचं स्वागत. मी सगळ्यात आधी या बाबतीत जाणार आहे कुंदन पाटील यांच्याकडे, कारण हिंदुत्ववादी संघटनांकडून पहिल्यांदा असे आंदोलनं हाती घेतली जातात, त्यांचे पदाधिकारी कोर्टात याचिका दाखल करतात आणि ते कायदेशीर मार्ग आहे ते करतात. आता केंद्र सरकार म्हणून भाजपची याबद्दल बाबतीतली भूमिका काय आहे आणि ते राजकारण काय, ते मात्र मी नंतर अजित चव्हाणांकडे जाईन. पहिल्यांदा मी जातोय कुंदन पाटील यांच्याकडे. कुंदन पाटीलजी, आधीच तिकडे काशी विश्वनाथ मंदिराच्या म्हणजे ज्ञानव्यापी मशिदीच्या परिसराच्या बाबतीत आधीच एक विषय सुरू आहे. आता संभल, आणि त्या संभल बाबतीत तर अजून सर्वेत सुद्धा ओपन होणार नाही आहे, कारण कोर्टानं त्यावर तो राखीव ठेवलेला आहे. तर आता अजमेर शरीफ पण त्यामध्ये आलेलं आहे. नेमकं हिंदुत्ववाद्यांचं म्हणणं काय आहे? तुम्ही तुम्ही कुंदनजी, तुम्ही ऑडिओ ऑफ ठेवलेला आहे, तुमच्या लिंक मधला ऑडिओ ऑफ ठेवलेला आहे, तो अनम्यूट करा प्लीज. आता बोला. प्रसन्नजी, आवाज येतोय? हो येतोय, बोला. कुंदनजी, तुमचा पुन्हा काही ऑडिओचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही आय होप माझे आमचे सहकारी तुम्हाला मदत करतील आणि तो आवाज पुन्हा येईल. मी अजित चव्हाण यांच्याकडे जातो त्या दरम्यान. अजित चव्हाणजी, भाजपची या बाबतीत काय भूमिका आहे? आधीच मी तुम्हाला आणि इथे आठवण करून देऊ इच्छितो, सरसंघचालकांनी, तुमच्या मातृसंस्थेचे प्रमुख, त्यांनीच म्हटलं होतं सध्या आमच्या समोर ज्ञानव्यापी मशीद किंवा काशी विश्वेश्वर मंदिर हा विषय नाही. एकदा असा संकेत आल्यानंतर हे पुन्हा विषय का सारखे येत आहेत, मंदिर मस्जिद सर्वे? प्रसन्नजी, मला आपल्याला एक गोष्ट अतिशय नम्रपणे सांगायची आहे, आपल्या माध्यमातून देशाच्या जनतेला सांगायची आहे की दुर्दैवानं या देशातल्या हिंदूंच्या मुळावरती असलेलं सरकार 1947 पासून 2014 पर्यंत या देशात सत्तेत होतं. मधला काळ काही अपवाद. बघा, जर पुरावे असतील आणि जर महत्वाच्या जगामध्ये सर्वाधिक मोठे संघर्ष जे आहेत ते त्या धर्माच्या सर्वोच्च पवित्र स्थळासाठी आहेत. ज्यूज ऐकत नाहीयेत, ख्रिश्चन्स ऐकत नाहीयेत, मुस्लिम ऐकत नाहीयेत. आणि मला असं वाटतं ही नुसती प्रसन्नजी ही प्रार्थना स्थळं नाहीयेत, ही प्रेरक स्थळं असतात, शक्ती स्थळं असतात. मी माझ्या मुलाचं नाव रणविजय सिंह असं ठेवलेलं आहे. ते या आठवणीत ठेवलेलं आहे की बाबरी मशीद उभारल्यानंतर मीर बाकीशी लढून सर्वप्रथम बलिदान देणारे महाराजा रणविजय सिंह होते. त्यांच्या आठवणीत मी माझ्या मुलाचं नाव रणविजय सिंह ठेवलंय. त्याचं कारण असं, आम्ही जाहीररित्या बोलू शकत नव्हतो अशी परिस्थिती मधल्या काळामध्ये होती. पण गेली 1000-1200 वर्ष हा इतिहास आहे. आमच्या वाडवडिलांनी आम्हाला सांगितलंय. आणि आमचे सगळ्यात जाणते वाडवडील कोण हो, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि मा जिजाऊ साहेब. मा जिजाऊंनी ज्या वेळेला औरंगजेबानं काशी विश्वनाथाचं देऊळ फोडलं तेव्हा त्या 3 दिवस अन्न पाण्याशिवाय बसल्या. महाराज आले, क्रोधानं जिजाऊंनी बांगड्या भिरकवल्या आणि सांगितलं की लाज वाटते मला, आज आपला कुलदैवत फोडलं गेलं आणि आपण काहीच करू शकत नाही. महाराजांनी अंतिम संदेशात सांगितलं होतं की देवमस्तकी धरावा, हलकल्लोळ करावा, काशी मथुरा मुक्त करा, अवघा हिंदुस्थान स्वतंत्र करा. हे आमच्या पूर्वजांचं म्हणणं आहे. याचा अर्थ आम्हाला काही दुसऱ्यांची धर्मस्थळं हवी आहेत का? अजिबात नको. आमची विनंती, आमचं म्हणणं, आमचं मान्य इतकंच असतं करावं की जी आमची प्रमुख धर्मस्थळ आहेत ती खरोखर, म्हणजे आज जर मी जाऊन सांगितलं मला मक्का मदिनाला खाली मंदिर शोधायचंय, चालेल का हो? मला जूनच्या पवित्र भिंतीच्या खाली काहीतरी हे सांगायचंय, चालेल का? काहीतरी नाही चालणार, कारण त्याला काही इतिहासाचे दाखले नाहीत. मात्र इथे इतिहासाचे दाखले हे आमच्या रक्तात आहे, ही आमची अस्मिता आहे. आणि मला असं वाटतं, सावरकरांचं एक वाक्य आहे, ज्याला इतिहास माहित नाही आणि जो इतिहासातून बोध घेत नाही तो समाज मिटतो. आमचा इतिहास काय ते आम्हाला माहितीये. आणि आम्ही फक्त, आमची इतकीच मागणी आहे की ज्या परदेशी आक्रमकांनी हुन, शक, कुशाण, मोगल, मंगोल, तुर्क, अरब, रोहिले इतके 73 वेगवेगळ्या बादशाहांनी भारतावरती स्वाऱ्या केल्या आणि त्यांचा उद्देश काही फक्त नुसता भारत पाहायला येणं, इथली संपत्ती निर्णय नव्हता, तर इथे धर्मप्रचार करणं होतं. आणि तो धर्मप्रचार करत असताना त्यांनी आमची मंदिरं, देवळं तोडली, फोडली.
ज्या करता त्या वेळेला लढाया झाल्या, आमच्या पूर्वजांनी रक्तरंजित संघर्ष केला, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. त्याचं कारण आमचा समाज वाटलेला होता. पण आपण एक लक्षात घ्या की काशीच्या यात्रेचा कर भरता यावा म्हणून दक्षिणेमधला एक राजा तो कर भरण्याकरता आपल्या राज्यातली काही गावं नेमून देतो. तेव्हा लक्षात घ्या, काशी कुठे, दक्षिणेतलं रामेश्वर कुठे, महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराज कुठं, तिकडं काशी कुठं. आम्ही भावनेनं अख्खा देश, असे तो हिमाचल, गुजरात पासून बंगाल पर्यंत हा सगळा देश या आमच्या पवित्र तीर्थस्थळांच्या बाबतीत जोडला गेलेला होता. आणि प्रसन्नजी, अजमेरच्या बाबतीमध्ये आता इतिहास हा आहेच. तर महाराणा अजय सिंह यांनी अजमेर या शहराची स्थापना केली. अजय पर्वताच्या पायथ्याशी ती आहे. बरं, मी चव्हाण आहे, चहुदिशानं चक्रवर्ती चौहान. माझ्याकडे लिखित इतिहास आहे. दौलताबादीला येईपर्यंत 1192 ला, त्या आधीचा आणि तिथून सुद्धा आज 2024 पर्यंतचा या सर्व लिखित इतिहासामध्ये आम्हा चहामान आणि चौहान वंशाचंच अजमेरला राज्य होतं आणि तिथं देऊळच होतं, तिथं मंदिरच होतं. तिथून जवळ पुष्कर नावाचं तीर्थस्थान आहे, तिथं ब्रह्माचं मंदिर आहे. आणि ज्या वेळेला हजरत त्या ठिकाणी गरीब नवाजी आले, ते आल्यानंतर त्यांनी तिथे 1.25 लाख लोकांना इस्लाममध्ये धर्मदीक्षा दिल्याचा दाखला आहे. तो काय गोडी गुलाबीनं आणि गप्पा मारून मांडीवर कुरवाळून दिला असेल का? तर अजिबात नाही. हा इतिहास आहे प्रसन्नजी, आणि हा 2024 ला अजित चव्हाणला कंठस्थ आहे, कारण त्याच्या पूर्वजांनी त्याला तो सांगितला. आमच्या पांडुरंगाच्या देवळातली, तुळजाभवानीच्या देवळातली मूर्ती पळवून नेऊन भुयारात काही दिवस आम्हाला ठेवावी लागली. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तळ्याच्या काठी काही दिवस आम्हाला ठेवावं लागलं. नंतर हिंदुराव घोरपड्यांनी छत्रपतींच्या आज्ञेवरून महालक्ष्मीची पुनर्स्थापना केली. हे मोठ्या मंदिरांचं आहे. आमच्या सुंदर नारायण मंदिराच्या जागी मशीद होती, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जागी मशीद होती. ते पाडून आमच्या पराक्रमी पूर्वजांनी पुन्हा आमच्या मंदिरांची पुनर्स्थापना केली. हा आमचा इतिहास आहे. तो आजपर्यंत या पिढीपर्यंत आम्हाला माहिती आहे. पण या देशामध्ये आमच्या भावना समजून घेणारं सरकार नव्हतं. सामान्यांच्या या भावना आहेत. याचा अर्थ आमच्या बांधवांचं, दुसऱ्या धर्मियांचा आम्हाला अनादर करायचा का? तर अजिबात नाही. पण जी महत्वाची धार्मिक स्थळ आहे ती आमची प्रतीक आहेत. आणि गेली 1000-1200 वर्ष कुठल्यापासून आम्हाला सातत्यानं सांगितलं जाते की आम्हाला परत मिळवायची, की आम्ही मिळवू. आता लोकशाहीच्या सनदशीर मार्ग. पण अजित चव्हाणराव, अजितजी, माझा प्रश्न असा आहे तुम्हाला. मला खरं तर क्रमानुसार इतरांकडे जायचं. मी जनरली एका प्रश्नानंतर लगेच त्याच गेस्टकडे लगेच येत नाही, पण इथे हा प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. हे तुमचे मुद्दे नंतर कसे काय चालू होतात? मग हे तुमच्या अधिकृत भाजपच्या घोषणापत्रात, जसं की राम मंदिर हा तुम्ही 90च्या दशकापासून अधिकृतरित्या तुमच्या घोषणापत्राचा भाग आहे, राम मंदिर बांधू. आता तो मुद्दा नंतर सगळा तळाला कसा जात गेला तो मी पाहिलं, पण तुम्ही राम मंदिर ठीक आहे बनवण्यामध्ये तुमचा मोठा रोल होता. माझा आपल्याला प्रश्न आहे, भारतभरातले इतक्या सगळ्या ठिकाणी मंदिरं आम्हाला हवी आहेत, हे तुमचं अधिकृत घोषणापत्र आहे का? तुमच्या पक्षाच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेमध्ये ते आहे का? तर ते कुठेही दिसत नाही. नंतर ते सुरू होतं. हा काय प्रकार आहे मग? म्हणजे 2014ला सबका साथ सबका विकास, आणि निवडणूक आल्यानंतर आता काय काशी विश्वेश्वर, आता काय अजमेर दर्गा, मग काय संबल, आणि नंतर काय पुण्येश्वर महादेव. अजित चव्हाण, तुम्ही पुण्याचे, तुम्ही पण पुण्याशी तुमचा संबंध आहे. पुण्येश्वर महादेव मंदिर मागच्या फक्त बायपोलपुरता चर्चा आली होती. आता भाजपचे लोक नाव काढत नाही पुण्येश्वर महादेवचं. प्रसन्नजी, एखाद्या धार्मिक स्थळाची मागणी करणं, बरं आपण म्हटले छापील मुद्दे नाहीत का? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की हे जे मुद्दे आहेत हे छापील असण्याचं कारणच नाहीत. भारतामध्ये ज्यूज होते, आपण शनिवार तेले त्यांना म्हणायचो. त्यांना हजारो वर्ष ते पुढच्या पिढ्यांना सांगत होते, एक दिवस आपला देश होईल, आपल्याला जायचंय, ही आपली संस्कृती आहे, ही आपली भाषा आहे, ही आपल्याला जपायची आहे. हा छापून आणण्याचा मुद्दा नाहीये, हा हृदयातला मुद्दा आहे. जसं म्हणजे मला एकच गोष्ट फक्त अशी म्हणायची आहे प्रसन्नजी, माझ्या इतर कुठल्याही म्हणजे मुस्लिम धर्मीय बांधवांना, शीख बांधवांना, जैन बांधवांना, त्यांच्या धार्मिक अतिशय महत्वाच्या धर्मस्थळी हिंदूंचं जर एखादं अतिक्रमण असेल आणि ते जर सिद्ध होत असेल की ते अतिक्रमण आहे, ते मूळ स्थान नाही, एकही हिंदू आपल्याला विरोध करणार नाही. ते जर तिथे सिद्ध झालं तर ते त्यांनी काढावं. आणि दुसऱ्या कुणाचं मंदिर आहे ते तोडून, किंवा एखाद्याची मशीद आहे ती तोडून आम्ही मागत नाही ना. काशी ज्ञानव्यापीचं तरी काय बघा ना तुम्ही, असं म्हणलं जात नाही ना की ती मशीद तोडून टाका. बाबरीचा ढाचा होता, पडलेलं होतं, कोणीच तिथं वापरत नव्हतं, आणि ते राम मंदिर होतं. आपण लक्षात घ्या, या देशातला हिंदू अतिशय सहिष्णू आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर स्पष्ट आहे, हे निवडणूक जाहीरनाम्यामधले जे मुद्दे आहेत, 78% मुद्दे पूर्ण करून भारतीय जनता पार्टी लोकांपुढे मत मागायला गेली. पण हे जे मुद्दे आहेत, हे मुद्दे
जाहीरनामे छापण्याचे नाहीयेत, ते पिढ्यानपिढ्या आमच्या हृदयात छापले गेलेले आहेत. माझ्या बरं, माझा फक्त अजित चव्हाण, तुम्ही अतिशय चणाक्षवणे, चणाक्षवणाचं उदाहरण सादर करत तुम्ही चणाक्षवणे, मी तुम्हाला प्रश्न विचारला. पुण्येश्वर महादेव मागच्या बायपोलमध्ये मुद्दा असतो, अगदी अमित शाह सुद्धा आणि बाकीचे तुमचे वरिष्ठ नेते त्याबद्दल बोलतात, पण आत्ताचा जो निवडणूक झाली तेव्हा मात्र तो मुद्दा नसतो. ते कसं काय होतं? पण ठीक आहे, तुम्ही त्याला आता थोडीशी साईड केलं असेल. मी नंतर पुन्हा येईन, मी विसरणार नाही तो प्रश्न. मी आता तिवारींकडे जातो, गोपाळ तिवारींकडे, पुण्याहूनच बसलेले ते. गोपाळ तिवारीजी, हा सगळा विषय तुमच्या समोर आहे. भारतात आता पुन्हा मंदिर मशीद पॉलिटिक्स, मग आता संभलपासून सुरुवात होऊन राजस्थानच्या तिकडे अजमेरपर्यंतचा विषय चालू आहे. काय म्हणणं आहे आपलं? प्रसन्नजी, अतिशय चांगला विषय घेतला, आपल्या अभिनंदन. याच्यामध्ये मला एक सांगावंसं वाटतंय की राजेशाही आणि निजामशाहीमध्ये विभागलेला खंडप्राय भारत देश, अनेक शतकानुशतकं हा राहिलेला खंडप्राय देश, लोकशाही रूपी प्रजासत्ताक संघराज्य रूपी भारत देशात जेव्हा परिवर्तित झाला आणि आपली प्रजासत्ताक लोकशाही राजवट घटनाद्वारे त्या ठिकाणी स्थापित झाली, त्याच्यानंतर आपल्याला लोकशाही रूपी राज्यव्यवस्था या ठिकाणी या देशात प्रस्थापित झाली. आणि त्याच्यामध्ये एक चांगलं उदाहरण मी सांगू शकेल की राम मंदिराचा प्रश्न 1400-1500 वर्षांपासूनचा जो प्रलंबित होता, तो भारतीय संविधानाच्या घटनात्मक न्यायव्यवस्थेमुळे किमान 70-75 वर्षामध्ये निकाली लागला. हे भारतीय लोकशाहीचं गमक आहे आणि हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे. अन्यथा 1400-1500 वर्षानंतर राम मंदिर त्या ठिकाणी अस्तित्वात आलं. हे जे वल्गना करणारी लोक आहेत ते सोयीस्कर विसरतात की 1400 वर्ष तुमचे हात कुणी बांधले होते का? परंतु 1847 नंतर जे स्वातंत्र्य मिळालं, बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आलं आणि लोकशाहीचे जे 4 स्तंभ उदयाला आले, त्याच्यात एक न्यायालय, प्रशासन, माध्यम आणि लोकप्रतिनिधी. मित्रांनाही आपण हा प्रश्न विचारताय. आपल्या पूजनीय पितामह आणि बाकी इतर सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मला होता तिवारीजी पूर्ण करा, मला आणखी 2 आपल्या गेस्टकडे सुद्धा जायचंय. मी अजून बराच वेळ, मी आता प्रसन्न जोशींना बोलतोय, आपण का मध्ये बोलताय मध्ये? बरं, बोला गोपाळ तिवारीजी, बोला आता, तुम्ही बोला, पूर्ण करा. मला एको आवाज येतोय, बोला, तुम्ही पूर्ण करा. जरा कोणी मी पूर्ण करायचं? हो तिवारीजी, तुम्ही बोला, लवकर पूर्ण करा, मला 2 गेस्टकडे जायचंय अजून. हा, मला इको आवाज फार येतोय, तर तेवढं एक बघायला सांगा. तर याच्यामध्ये एकच सांगू इच्छितो की राम मंदिराचा प्रश्न न्यायव्यवस्थेमुळे कारणी लागला. आणि त्याच्यामध्ये जेव्हा हे संबलचे मस्जिद आणि ज्ञानवापी मस्जिदचं जे प्रकरण पुढे आलं, हो, त्याचा जर आपण थोडंसं माघार जाऊन त्याचा जर एक मागोवा घेतला, तर विष्णू जैन नावाचा एक वकील, त्याचा मुलगा वकील आणि विष्णू जैन नावाचा एक कार्यकर्ता होता, त्याला कल्की महाराज त्याच्या स्वप्नात आले आणि अवतार घेऊन त्याला सांगितलं की मी अवतार घेत आहे आणि तुम्ही ताबडतोब सगळी मंदिरं, मस्जिदच्या खालची मंदिरं क्लिअर करा. आणि त्यांनी तेवढ्याशा स्वप्नाच्या आधारे तो कोर्टात गेला, कोर्टात अर्ज केला आणि त्या ठिकाणी कोर्टाने ताबडतोब त्या ठिकाणी पुरातत्व विभागाला आदेश दिले. आणि अजून गंमत म्हणजे ते अधिकारी जे होते पुरातत्व विभागाचे, नाही आहे नाही, हे बघा मी चॅनलवर सांगतोय, त्याचं नाव पण सांगितलंय, हाच विष्णू जैन ज्ञानव्यापी. मी तुम्हाला दोघांना थांबवतोय, मला अन्यथा इतरांना वेळ देता येणार नाही. मी आता पहिल्यांदा जातोय सलीम मुल्ला यांच्याकडे. सलीम मुल्लाजी, आता भारतामध्ये, आधीच भारतामध्ये वक्फ बोर्डाच्या सुधारणांच्या बाबतीत जे काही केंद्र सरकारचं बिल आहे त्याच्या विरोधात आवाज आहे. JPC मध्ये तो विषय दाखल आहे, तिथे त्या मीटिंग्स होत नाही, तो आणखी पुढचा विषय आहे. हे होत असताना म्हणजे विचार करा, आधीच वक्फचा विषय सध्या चालू आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे, देशाला सुद्धा माहिती आहे की अशा सगळ्या मजार असतील किंवा काय मशिदी असतील, या सगळ्या वक्फच्या अंतर्गत येतात. आणि आता एक हे विषय समोर येत आहेत, मग ते अजमेरचा दर्गा असो नाही तर संभल असो. आपलं काय म्हणणं आहे या बाबतीत? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. आपण हा जो प्रोग्राम घेतला आहे याबद्दल मी सगळ्यांचं, तुमच्या चॅनलचं अभिनंदन करतो.
मुळात मुद्दा आहे की आस्था ही प्रत्येकाची आपापल्या धर्माविषयी आहे आणि ती आस्था असलीच पाहिजे. ही होत असताना दुसऱ्याची आस्था दुखावते का नाही याचा सुद्धा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि हा मुद्दा जो संबल आणि अजमेर शरीफ दर्गा याच्या बाबतीत जो सुरू झाला आहे, याच्या अगोदर आपण प्रयत्न केला पाहिजे की वर्शिप ॲक्ट 1991 त्याचा संविधानानं आणि संसदेनं पास केलेला कायदा, या कायद्याचं कुठं वापर होतो किंवा नाही होतो. आणि तो कायदा असतानासुद्धा एक्सेप्ट राम मंदिर, बाबरी मस्जिद हा विषय त्यामध्ये होता. परंतु आजच्या घडीला जे शासनकर्ते आहेत किंवा पूर्वी जे शासनकर्ते होते त्यांनी हा धार्मिक मुद्दापेक्षा देशाला कसे प्रगतिशील करणं ह्याच्याकडं दुर्लक्ष करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. देशामध्ये जी महागाई आहे, देशामध्ये जे बेरोजगारी आहे, देशाचं जे आर्थिक नुकसान होत आहे, फक्त आम्ही आस्था करत बसलो प्रत्येकाने, प्रत्येक समाजात, त्यात प्रत्येक समाजामध्ये काही वाईट लोक असतातच, आमच्यात सुद्धा आहेत आणि त्या राहणारच आहेत. असं नाही की सगळं काय 100% सगळे व्यवस्थित असेल, पण त्यांच्यामुळं ह्या देशाचं जे नुकसान होतं आहे आणि सामाजिक राजकीय घटना ज्या घडतात त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की आपली सत्ता कशी टिकून राहावी आणि सर्वसामान्याच्या लोकांच्यामध्ये फक्त एक हेट क्रिएट करणं आणि डेव्हलपमेंटकडे दुर्लक्ष करणं, मूळ मुद्द्याशी हात घालू नये आणि मूळ मुद्दा हा सर्वसामान्यांना कळू नये म्हणून ह्या गोष्टी ह्या चाललेल्या आहेत. नाही, पण मला ठीक आहे, मी पुन्हा पुढच्या राऊंडला तुम्हाला हवं तर प्रश्न विचारतो. मी आता कुंदन पाटील यांच्याकडे जाते. कुंदन पाटीलजी, माझा आपल्याला प्रश्न आहे की आता हे मुळामध्ये राम मंदिराच्या नंतर अयोध्येतल्या संघ म्हणजे जी तुमची मातृसंस्था आहे त्याचे म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा म्हटलं होतं आमच्यासमोर आता काही काशी विश्वेश्वर मंदिराचा विषय नाही, कारण शेवटी राम मंदिर आंदोलनाच्या मागची सगळ्यात मोठी महाशक्ती संघ होता. हे उघड आहे, अनेक पुस्तकांमध्ये पण ते आलेलं आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, मग आता हे ताणतणाव का तयार होत आहेत? 11 लाख स्क्वेअर किलोमीटरचा भूभाग आपण यांना दिला. त्यानंतर त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपल्या जे काही मंदिर आहेत ज्याचं मस्जिदीकरण किंवा दर्ग्यामध्ये रूपांतर केलेलं आहे ते मुस्लिम समाजानं समोर येऊन देणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी 75 वर्षांनंतर ही लढत राहायला लागते, ही खेदाची बाब आहे. आता हे मुस्लिम समाजानं सगळ्यात महत्वाचं समजून घेणं गरजेचं आहे. आज बांगलादेशमधली काय परिस्थिती चालू आहे, मग तुम्ही तीच परिस्थिती भारतामध्ये सुद्धा वातावरण तयार करण्याची तुम्ही पार्श्वभूमी तयार करताय का? आज 370 हटवल्यानंतर काश्मीर शांत होता आणि जशा इलेक्शन झाल्या त्यानंतर त्या ठिकाणी चाललेल्या कारवाया या मागचं गमक समजून घेणं गरजेचं आहे. मग आज 1-2 ठिकाणी जर तुम्हाला मंदिर असल्याचे पुरावे सापडले तर लगेच तुम्ही दंगल करायला उठणार आहे का? परवा कर्नाटकमध्ये जी त्यांची नाही, पुरावे कुठे सापडले? नाही पाटीलजी पुरावे कुठे सापडले? माझ्या माहितीनुसार समयच्या बाबतीतल्या सर्वे रिपोर्ट बाहेर जाहीर नाही झालेला. हा, मग ते तपासायचं काम चालू आहे. जर ज्या ठिकाणी तपास चालू आहे, ज्या ठिकाणी कोर्ट कचेरीची कामं चालू आहेत, न्यायालयीन बाब आहे, या बाबतीमध्ये सर्व समाजानं शांत राहणं गरजेचं होतं. यांचे मौलवी काय सांगतायत भर सभेमध्ये की जर उद्या वक्फ बिल जर रद्द झालं तर आम्ही रस्त्यावरती उतरू. तुमची संसद आहे तर आमच्या रस्ते आहेत. तुम्ही संवैधानिक मार्गानं 100% आंदोलन करा, पण ज्या पद्धतीनं समाजाला चेतवलं जात आहे आणि अशांतता तयार करण्याचा प्रकार जो चालू आहे हा 100% कायद्याच्या विरोधातला आहे. संविधानाला हे मान्य नाही. या मुस्लिम समाजातल्या सगळ्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे की पण पाटीलजी मी थोडीशी एक तुलना म्हणून मांडतो, कारण लोकांना अनेकदा हा विषय लक्षात येत नाही, त्यांना वक्फ वाटतं. उदाहरणार्थ विश्व हिंदू परिषदेची ही स्पष्ट भूमिका आहे की भारतभरातली हिंदू मंदिरं ही सरकारच्या नव्हे, कारण तिकडे अनेक ठिकाणी प्रशासक असतो, समितीवरती वर्चस्व असतो, तर ती हिंदू संघटनांच्या किंवा अशा कुठल्या तरी एका सेंट्रलाइज ऑर्गनायझेशनच्या ताब्यात असायला हवीत, त्यांच्याकडे असायला हवं. त्या इन्कममध्ये सुद्धा कोणताही भाग असता कामा नये वगैरे वगैरे सगळे जे काही असतील. म्हणजे थोडक्यात वक्फ ही जशी एक संस्था आहे आणि तिच्या अंतर्गत सगळ्या मुसलमानांच्या सगळ्या अशा प्रकारच्या मशिदी, मजार वगैरे सगळे येतात. हिंदूंचा सुद्धा एक असा एक विशिष्ट ट्रस्ट असावा किंवा त्याला त्या संस्थेला काही नाव द्या आणि सरकारचं नियंत्रण त्यावर असता कामा नये, एक बेसिक ऑब्झर्वेशन सोडता. मग मला सांगा, जेव्हा मुसलमान म्हणतात की वक्फला हात लावू नका, तांत्रिक दृष्ट्या ते तीच भूमिका मांडतात जी विश्व हिंदू परिषद मंदिरांच्या बाबतीत मांडताय. नाही, त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा समजून घेण्याचा विषय आहे की वक्फनी दावा केला की त्याला कोणत्याही कोर्टामध्ये चॅलेंज करता येत नाही. आज कोल्हापूर जिल्ह्यातलं एक उदाहरण दाखल म्हणून प्रकरण सांगतो. जी
शासनाची जागा आहे, महसूल विभागाची जागा, हा. उपरी म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी 11 गुंठे जागेवरती यांनी अनाधिकृत मस्जिद बांधली आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी ती अनाधिकृत ठरवली प्रशासनाने, ती पाडण्याची प्रक्रिया चालू झाली, त्यावेळी त्यांनी अचानक वक्फचा कागद समोर केला आणि सगळ्या प्रक्रियेला खो घातला. बरं. तर ही जे बेकायदेशीररित्या वक्फचा हस्तक्षेप सगळ्या प्रकरणांमध्ये चालतो, तो तसा नसावा. बरं. आता विश्व हिंदू परिषदेची मागणी काय आहे की हिंदू समाजाची जी मंदिरं आहेत ते हिंदू समाजाच्या शक्तिस्थान सर, आहे मला आणि थोडंसं ती यामध्ये मंदिरं बोलायचं आहे. समाजाच्या सर. अधीन असली पाहिजेत, ना की सरकारच्या अधीन मी असली मुल्लाजी पाहिजेत. मी तुमच्याकडे येतो, काळजी नका करू, मी येतो तुमच्याकडे. आधी कुंदन पाटलांचं पूर्ण होऊ द्या. बोला कुंदन अनेक पाटील, पूर्ण प्रकरणं करा. अशी समोर नाही, सर, आलेली आहेत विषय- ज्याच्यामध्ये विषय वक्फचा असा आला. कोठेही संबंध नाही, मुल्ला, मी येतो नसताना तुमच्याकडे, एका एकेकाचं होऊ द्या. नोटिसीच्या आधारावरती वक्फनी त्याच्यावरती दावा सांगितलेला आहे आणि ती जागा त्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या माध्यमातूनच सातत्यानं अवरोध तयार Misguide होतो केलं आणि जातंय. मग लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन तयार होते. तर मुस्लिम समाजानं हे समजून घेण्याचं आहे, त्यांनी अयोध्येतलं जे राम मंदिराचा जो विषय आहे याच्यामध्ये अनेक वेळा आव्हान केलं गेलं होतं की मुस्लिम समाजानं समोर येऊन ही भूमी हिंदूंच्या स्वाधीन करावी. अयोध्या, मथुरा आणि काशी या 3 मंदिरांचा विषय त्यांनी समोर येऊन करावा आणि हिंदूंचं विशाल हृदयाचं त्यांनी रूप बघावं, हे अनेक वेळा आव्हान केलेलं आहे. पण असं करताना काही दिसून येत नाही. हेच लोक वादविवाद उत्पन्न करतात. महाराष्ट्रातल्या अनेक गड किल्ल्यांवरती यांनी अशा मजारी बांधलेल्या आहेत, दर्गे बांधलेले आहेत, मशिदी बांधलेल्या आहेत. तुम्ही अगोदर बघितलेला आहे विशाळगडावरचा विषय. 17x18x9 ची जी दर्गा होती, आम्ही दर्गा नव्हती असं कधीच म्हटलं नाही. 1968चं गॅजेट आहे भारत सरकारचं, त्या गॅजेटमध्ये त्याची पूर्ण किती आकारमान होतं ते दिलेलं आहे. बरं. आज ती दर्गा 2.5 एकरामध्ये केलेली आहे. बरं. मग हे जर असंच अनाधिकृत तुम्ही करत गेलात आणि नंतर त्याच्यावरती जर आमच्यासारख्या एखाद्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आणि कोर्टामध्ये याचिका दाखल केली, तर तुम्ही रस्त्यावरती उतरून लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन तयार करणार का? मग नक्की दंगल कोण करतंय? 75 वर्षानंतर आज आम्ही आमच्या जर गोष्टी काही मागू पाहतोय, तर तुम्ही समोर येऊन यात द्यायला. नाही, माझा पाटीलजी प्रश्न असा आहे की आम्ही आमच्या मागण्या काही आता मागण्या मान्य करून घेत असू किंवा आता काही मागण्या करत असू, तर प्रश्न असा आहे की त्या मागण्या नेमक्या मग कुठपर्यंत आपल्याला मध्ययुगातच जायचं आहे? कारण अशा असंख्य गोष्टी काढता येतील आणि मग उद्या, आणि आता हा वेगळा विषय ठरेल, पण उद्या आपल्या मागासवर्गीय बांधवांनी म्हणायला लागले की हजारो वर्षाचा आमचा इतिहास सुद्धा दूर करायचा आहे, आम्ही सुद्धा आमच्या हक्कांसाठी असंच येणार, आम्हाला पण आमच्यावरचा अन्याय दूर. कुणाशी संघर्ष करत बसायचं आपल्याला? सलीमजी बोला. सर, आज पाटील साहेबांनी काही गोष्टी जे सर्वांच्या समोर आणल्या, हुपरीची किंवा विशाळगडची, अशी काही सारी उदाहरणं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. मुळात मुद्दा हा आहे की वक्फ म्हणजे काय हे आजपर्यंत सर्वसामान्यांना आणि जाणकारांना सुद्धा स्पष्टता झालेली नाही त्याची. वक्फ म्हणजे हे की चॅरिटी आहे आणि वक्फचा मराठीमध्ये अगर त्याचा अर्थ विचारला तर हे देवस्थान आहे. हे देवस्थान प्रॉपर्टी, देवस्थान ज्या देवस्थान आहेत, मग ते फक्त मुसलमानचे असताना त्याला वक्फ म्हटलं जाते. बाकीच्या ठिकाणी तुम्ही देवस्थान म्हटल्यानंतर अंबाबाईचं देवस्थान आहे, जेजुरीचं देवस्थान आहे, अशा बरीचशी देवस्थानं महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याचं जर रेव्हेन्यू रेकॉर्ड तुम्ही जर काढलं तर त्या रेव्हेन्यू रेकॉर्डमध्ये तुम्हाला हे मिळेल, तिथं मस्जिद असू दे, ते मंदिर असू दे, ते चर्च असू दे, ते गुरुद्वारा असू दे, तिथं त्या रेकॉर्डमध्ये ते देवस्थान म्हटलं जातं. वक्फ हा जो पार्ट आहे, जो लोकांच्यामध्ये कन्फ्यूज करून टाकलेला आहे. वक्फचा ॲक्च्युली अर्थ आहे चॅरिटी, आणि चॅरिटी कुणासाठी तर सर्वसामान्यांसाठी. त्यामध्ये कुठलाही धर्म भेदभाव नाही. ही मुळात संकल्पना आहे वक्फची, आणि त्या वक्फमधूनच ही चॅरिटी आली. चॅरिटीमधूनच ही संकल्पना सगळ्या भारतात किंवा देशात चालू झालेली आहे. आणि याचं मूळ कारण काय आहे? वक्फ करण्याचं मूळ कारण काय? कारण हे की एकदा जर ती प्रॉपर्टी त्या देवस्थानाला देणं म्हणजे त्या देवस्थानच्या मालकीची झाली, तर वक्फ बोर्ड हे सुप्रिटेंडेंट आहे आणि ट्रस्टी हे केअरटेकर आहेत. त्या प्रॉपर्टीची कोणी विल्हेवाट लावू शकत नाही जोपर्यंत आपण अस्तित्वात आहोत तोपर्यंत. आणि त्यातून येणारं बेनिफिट हे सर्वसामान्यांच्या गरजूंना, यतीम लोकांना किंवा हँडिकॅप लोकांना हे कसं मिळावं, ही एक प्रोसेस या वक्फच्या माध्यमातून, देवस्थानच्या माध्यमातून, चॅरिटीतून केल्याचा एक संकल्पना ही आजपर्यंत राबवण्यात आलेली आहे. परंतु आजच्या घडीला असं झालं आहे, वक्फ म्हणजे काही कुणाला माहीत नाही, वक्फ बोर्ड काय माहीत नाही, वक्फ ट्रायब्युनल काही माहीत नाही. फक्त प्रोटेक्ट करण्यासाठी ही यंत्रणा राबवली जाते वक्फ बोर्ड. आणि वक्फ ट्रायब्युनल हे सुद्धा प्रत्येकाला त्या प्रॉपर्टीच्या बाबतीत जो ज्याचा मालकानी हक्क आहे तो अबाधित राहायला पाहिजे, आणि त्या प्रॉपर्टीमध्ये येणारं उत्पन्न हे
समाजासाठी कसं वापरावं, देशासाठी कशी प्रगती व्हावी, हे महत्त्वाचं कारण यामध्ये आहे. परंतु आजपर्यंत वक्फ म्हणून लोकांचे माइंड डायव्हर्ट केले जातात, लोकांच्यामध्ये एक विचार बदलण्याचा प्रयत्न केला जातो. आज मी तुम्हाला सांगतो 2016ला 13 एप्रिल 2016ला ह्याच सरकारनं मुख्यमंत्री फडणवीस साहेब असताना 2016चा GR त्यांनी पास केला. त्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की देवस्थान जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीमध्ये फक्त त्या देवस्थानचं नाव आलं पाहिजे, ट्रस्टीचं नाव आलं नाही पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी एक GR काढला. त्यामुळं ह्या प्रॉपर्टी, आता तुम्हाला स्पष्ट सांगतो, पुण्यामधली भैरवनाथ मंदिर महमदवाडी 25 एकर 11 गुंठे ही प्रॉपर्टी आहे. बरं, विल्हेवाट लावण्याचा कोण प्रयत्न केला? त्या समाजाने केला, आमच्या समाजातल्या आमच्या लोकांनी प्रयत्न केला. यासाठी जर 2016चा GR फडणवीस साहेबांनी आणला तर हे समाजासाठी आणला ना, याचा विचार त्याची लोकांपर्यंत पोच गेली पाहिजे की समाजासाठी एवढं काय परमेश्वराने दिलंय, सरकार देत आहे आणि आम्ही आपसात भांडत बसलो आहे की वक्फ म्हणजे काय. मुद्दा असा आहे की या मिळकतीमधून कशा प्रकारे समाजाचं, त्यानंतर देशाचं, आपल्या राज्याचं हे बेनिफिट कसं होईल हा मुद्दा आहे. आता पाटील साहेबांनी ज्याप्रमाणे हुपरीचं सांगितलं, हुपरीमध्ये काय झालं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. हुपरीमध्ये अशी अवस्था आहे की ती गायरान जमीन होती. ती गायरान जमीन म्हणजे समाजासाठी वापरासाठी प्रॉपरली ऍप्लिकेशन केलं. ऍप्लिकेशन केल्यानंतर ते ऍप्लिकेशन मंजूर झालं. नगर परिषदेने त्याला परमिशन दिली, बांधलं. परंतु तहसीलदारांनी जो रिपोर्ट पाठवला कलेक्टरला, तो कलेक्टरचा रिपोर्ट अनकम्प्लीट ठेवला 20 वर्ष. बरं, जोपर्यंत ते मदरसा बांधत असताना त्याच्यावर तुम्ही कारवाई केली नाही. आणि बांधल्यानंतर सगळं झाल्यानंतर फक्त पॉलिटिकली गेन कसा करायचा, महत्वाचे त्या मुद्दे उद्देशाने मांडले तो प्रकार मुलाजी सुरू तुम्ही. झाला. आपण त्याच्याही त्यानंतर बद्दल विचारणार आहोत. आपण विशाल- विचारणार आहोत भाजपच्याही प्रवक्त्यांना. मी पहिल्यांदा अजित चव्हाण, मला दिसते तुम्हाला सुद्धा बोलायचंय. फक्त मगाशी मला एकदा काँग्रेसकडे जाऊन येऊ द्या. मी दोघांकडे, तुमच्याकडे आणि कुंदन नाही, पाटलांकडे प्रसन्नजी, येतो. काय होतंय माहिती का, बरं, ते ज्यावेळेला मुद्दा मांडत होते ना त्याच वेळेला त्याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे. ठीक आहे, बोला. एक मुद्दा मांडला तो ओके, देखील अजित चव्हाण बोला तुम्ही. विरोधाभासी होता आणि त्यांनी आता माहिती सांगितली. अजित चव्हाण बोला तुम्ही. बोला अजित चव्हाण बोला. असं आहे, हिंदी मधली एक म्हण आहे, नया मुल्ला जरा जोर से बांग देता है. मला अतिशय विनम्रपणे या ठिकाणी सांगायचंय, सन्माननीय मुल्ला साहेबांनी जे म्हटलं ना की वक्फ समाज के लिए होता है, मुल्ला साहेब तुम्ही सांगाल ती गोष्ट मी हरेल. 11 मुलं MBBS केली, वक्फनी दाखवा. कशासाठी आहे वक्फ? अहो, हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणता ना वक्फ बद्दल माहित नाही, गैरसमज आहे. गैरसमज नाही, ही सत्य परिस्थिती आहे. आणि याला सगळ्याला दोषी हे काँग्रेसवाले आहेत. एकतर यांनी आधी वक्फला नको इतके अधिकार दिले. या देशामध्ये सुप्रीम कोर्टापेक्षा मोठं कोणी असू शकतं का? संविधानाने देश चालतो ना. कुठून आलं वक्फ बोर्डला एवढे अधिकार? हे काँग्रेसवाल्यांचं पाप आहे. दुसरा विषय, तुम्ही जे म्हणालात समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे. मला तुम्ही 11 मुलं दाखवा अख्ख्या देशात MBBS केलेली. हिंदूंच्या सर्व मंदिरातनं शैक्षणिक संस्था चालतात, धर्मार्थ दवाखाने चालतात. अगदी गोमातेच्या उपचारापासून ते लहान मुलांच्या दवाखान्यापर्यंत लाखो कोटी रुपयांचं धर्मार्थ कार्य जात धर्म न पाहता डायलिसिस सेंटर, स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमासह हिंदूंच्या मंदिरातनं चालतात. वक्फ बोर्डानं माझ्या मुस्लिम मुलांसाठी, बेरोजगार भगिनी, विशेष म्हणजे काय असलं पाहिजे, आजाऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी, विधवांच्यासाठी आणि लहान मुलांच्या शिक्षणासाठी वक्फच्या संपत्तीतून काम झालं पाहिजे. झालंय का हो? एका छदामाचं काम दाखवा, तुम्ही सांगाल तो धर्म स्वीकारेन मी. काय लावलं या देशामध्ये? नको तितके लाड मुस्लिमांचे एका विशिष्ट गटाचे. नाही सर ऐकून घ्या तुमचं. मी ऐकून घेतलं तुमचं, मी ऐकून घेतलं. ठीक आहे अजित चव्हाण, आपण ऐका, तुमचा बेसिक मुद्दा लक्षात आलेला. आता आपण प्रत्युत्तर ऐकूयात. मला खरं तर इतरांकडे पण जायचंय. अजित चव्हाण, मला लक्षात आलं. देऊ शकतोय पण काय, ठीक आहे सलीमुल्ला. मला पाटील साहेब तुम्ही जे सांगताय ना त्यासाठी उदाहरण आम्ही देऊ शकतोय. पण यासाठी जे कारणीभूत आहे सगळी सरकार आणि याचे असणारी लोक आहेत, जे जेवढी प्रॉपर्टी त्यामध्ये जिथं हिंदूंच्या धार्मिक स्थळांवरती शेकडो शतक कब्जे मारायचे, लाखो एकर जमीन कशी गोळा होते हो. ठीक आहे अजित तुमचा बेसिक मुद्दा लक्षात आला. अजित बेसिक मुद्दा लक्षात आला. अजित बेसिक मुद्दा लक्षात आला. आपल्याला वेळ कमी आहे. मी गोपाल तिवारींकडे सुद्धा गेलो नाहीये. मुलाजी तुमचा बेसिक मुद्दा घ्या. मला कुंदन पाटील आणि तिवारींकडे जायचं. डेटा बघा पाटील साहेब. ठीक आहे साहेब, तुम्ही डेटा बघा. बगैर डेटाचं बोलू नका. जेवढ्या जे वर्क प्रॉपर्टी त्याच्यावर इन्करेजमेंट हे गव्हर्नमेंटचं आणि प्रायव्हेट लोकांचं आहे. हे तुम्ही पाहिलं का कधी? बरं,
जेवढे ऑफिस गव्हर्नमेंट ताबा ऑफिस हे कोणाचा सगळे आहे? वक्फच्या प्रॉपर्टीवर आहेत. कधी कधी त्यावर उत्तर गव्हर्नमेंट सुद्धा देत नाही ताबा आजकाल. कोणाचा आहे? बरं. आणि त्याच्यावर एका जेव्हा आम्ही त्यासाठी भांडतच नाही ना. 1990 तुम्ही मुद्दा जो काढला ना वैद्यकीय की महाविद्यालय प्रॉपर्टीज उभं किती राहिलं आहेत, का? या रुग्णालय तुम्हाला उभं सांगतो राहिलं का? तुम्हाला शाळा सांगतो उभी राहिली का? वक्फवरच्या हिंदू संपत्तीवरचा अतिक्रमणाचा महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. कुंदन पाटलांकडे मी येतो. गोपाल तिवारी बोलतील. एक मिनिटात मी येतो गोपाल, मी येतो तुमच्याकडे पाटील, तुमच्याकडे सविस्तर येऊया आपण. गोपाल तिवारी. अजितरावांना जोधपूरमध्ये वक्फ प्रॉपर्टी एक युनिव्हर्सिटी तयार झालेली आहे. अँकर राहिलेले आहेत, पत्रकार राहिलेले आहेत, त्यांना थोडे संकेत माहिती आहे, त्यांना शांत बसायला सांगा. प्रसन्नजी, हे बघा, मी एक सांगू इच्छितो की आपल्याला ह्या लोकशाही रूपी भारतामध्ये जेव्हा 1991 मध्ये पंतप्रधान नरसिंहराव असताना काही कायदे झालेले आहेत, तेव्हा या ठिकाणी ठरलेलं आहे. अहो सर, आपल्या घरात एखादा वाद होतो ना, तर पुढे आपण दुसऱ्या दिवशी परत म्हणतो मागचं काही काढू नको. एक साधं कॉमन सेन्स आहे. आणि म्हणून मी म्हणतो की जेव्हा आपल्याकडे कायदा व्यवस्था आहे, त्याच न्यायालयाने त्याला स्थगिती दिली, तर ह्या जुन्या गोष्टी उकरून काय. अहो त्या ठिकाणी आपले पंतप्रधान म्हणतायत, हे अजितराव काय एवढी तडतड करतायत की ज्या दिवशी मी हिंदू मुस्लिम करेन त्या दिवशी मी या सार्वजनिक जीवनात राहणार नाही. आत्ता माझ्याकडे व्हिडिओ आहे. त्या ठिकाणी अजमेरच्या शरीफ दर्ग्याला पंतप्रधान, वसुंधरा राजे, आता नवीन आलेले भजनलाल शर्मा, सगळ्यांनी चादर पाठवलेली आहे. सगळ्यांनी चादर पाठवले. बरोबर आहे. सगळ्यांनी चादर पाठवलेले. ऐका, जरा शांत बसा, ऐका. मी तुमच्यामध्ये बोललो नाही, काही सभ्यता पाळा, थोडंसं ते कृतीतनं दिसून द्या. तर या सगळ्या गोष्टीमध्ये काय अर्थ नाही. जेव्हा आपण सांगता वारंवार, तेव्हा मोहन भागवत, दस्तूरबुद्ध, RSSचे प्रमुख हे स्वतः देखील म्हटलेले आहेत की आता बाबरी मस्जिद नंतर परत कुठला वाद होणार नाही. परंतु यांना आपण ज्या राज्यव्यवस्थेसाठी यांना निवडून दिलेलं आहे, मोठी सत्ता दिलेली आहे, आणि त्याच्यापासून यांना पलायन काढायचं आहे, म्हणून हे वाद उकरून काढले जात आहेत. प्रसन्नजी, त्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखता येत नाही, तरुणाला रोजगार देता येत नाही, कर्जापासून महाराष्ट्राने देशाची मुक्तता करता येत नाही, महिलांना सुरक्षा देता येत नाही. हे यामुळे हे सगळं फक्त हिंदू मुस्लिम द्वेष करायचा. ठीक आहे, आलं लक्षात. तिवारीजी आता लक्षात आलं. आता मी पाटलांकडे जातोय. त्या ठिकाणी मी विश्व हिंदू परिषदेच्या पाटलांकडे. कुंदन पाटील बोला. स्वतःची राजकीय कुंदन पाटील बोला. जे सलीमजी बोलले हुपरीच्या याच्यामध्ये, त्यांनी ग्रामपंचायत होती पहिल्यांदा नगर परिषदेच्या अगोदर, आणि नगर परिषद त्यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. नाही असं नाही, त्यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला. ग्रामपंचायतीला कोणतेही अधिकार नव्हते. जैविक गायरांचा किंवा महसूलच्या जमिनीचा सगळे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे असतात. जिल्हाधिकाऱ्यांनी अशी कोणतीही परवानगी न देता त्यांनी फक्त ग्रामपंचायतीच्या एका दाखल्याच्या आधारावरती जर त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलं असेल, त्या बांधकाम परवाना कोणताही नाही, त्याला धार्मिक स्थळाची कोणतीही परवानगी नसताना जर असं बांधकाम केलं असेल, तर वक्फ अशा गोष्टींना परवानगी देतो का? आणि जर असा वक्फ परवानगी देत असेल तर तो वक्फच बेकायदेशीर आहे. त्यामुळे वक्फ ऍक्टच मुळात याच्यामध्ये रद्द झाला पाहिजे. आता जे काही संशोधन चाललेलं आहे ते जर या मुस्लिम समाजांना नाही स्वीकारलं तर आम्ही त्यासाठी आवाज उकरू की हे वक्फ ऍक्टच नाही का झाला पाहिजे. कारण याच्या आधारावरती अनेक ठिकाणी अशी नाही, कुंदनजी आपण महाराष्ट्रातल्या लोकल इश्यूज बद्दल बोलत नाही, नाही तर तो वेगळा विषय ठरेल. माझा आपल्याला प्रश्न आहे, हे पुन्हा आता नव्यानं संभल असेल, नाहीतर अजमेर शरीफ दर्गा असेल की जिकडे भाजपचे सुद्धा काही नेते गेलेले आहेत, हा विषय काय पुन्हा त्याच्यातून काय? आता हे बघा, हे खरं आहे, भारताच्या आज 4000-5000 वर्षाचा इतिहास असणारा देश आहे, गुंतागुंतीचा आहे, पण तुम्हाला कुठेतरी एक लाईन आखावी लागेल आणि पुढे जावं लागेल. आता राष्ट्र मंदिर झालं ना, राम मंदिर से राष्ट्र मंदिर का निर्माण झालं ना. मग आता 3 मागण्या होत्या त्याच्यामध्ये. आणखी कुठली आता छोट्या जागा सगळ्या बांधणार आहोत आपण. अयोध्या, मथुरा आणि काशी या 3 प्रमुख मागण्या होत्या. या जर 3 आमच्या धार्मिक स्थळांची मुक्ती केली असे जिथे भारतभरामध्ये उद्भवले धर्माचे संकेत धुडकावून झाले, ते देखील हिंदू धर्माचे संकेत नियम धुडकावून झाले. नाही, थांबा, कुंदन पाटील यांचं बोलणं होऊ द्या. कुंदन पाटील बोला, काय म्हणताय तुम्ही? आमचे हिंदू समाजाची प्रमुख असणारे 3 ठिकाण आहेत, अयोध्या, मथुरा आणि काशी. या ठिकाणी मुस्लिम समाजानं पुढे येऊन ही सगळी भूमी हिंदूंच्या ताब्यात द्यायला पाहिजे होती. ते आजही तसं करताना दिसत नाही. आणि मग जर दुसऱ्या ठिकाणी त्यांचा चिमटा काढला जातोय तर त्याच्यासाठी त्यांना दुखण्याचं कारण काय आहे? पाटीलजी, माझा एक वेगळाच प्रश्न आहे आपल्याला. एक वेगळाच प्रश्न आहे. मला सांगा, बाबरी मस्जिदच्या वेळेस काय सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर बाबरी मस्जिदच्या वेळेला कुठल्याही मुस्लिम समाजानं त्यावेळेस त्यांनी एक्सेप्ट केलं. ठीक आहे, तो मुसलमानांनी एक्सेप्ट केलं, बरोबर आहे तो मुद्दा. नंतर काही मुद्दा झाला नाही. अजित चव्हाण, काय म्हणता तुम्ही? तुम्ही ते
आम्ही उदाहरण दिलेलं आहे. मुस्लिम अजित चव्हाण. समाजानं सगळं उदाहरण दिलंय की बाबरी मस्जिदच्या वेळेला सगळे मुस्लिम समाज मुस्लिम एक्सेप्ट समाजाला केलं सुप्रीम कोर्टाचा उदारमतवादी आहे निकाल. दाखवण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळा जर म्हणता असाल की बांगलादेशमध्ये जे काही प्रकार अजित चव्हाण काय मुस्लिम म्हणतात? समाज पुढे आला समाज मुस्लिम समाज मागे कधी राहत नाही, रक्षणासाठी तिथल्या कधी सरकारला राहत आवाहन नाही. करावं. पाटील साहेब जे त्यावेळेला बांगलादेशमध्ये मुस्लिम मला समाजाला प्रसन्नजी या ठिकाणी एवढ्या विचारायचे चांगल्या आहे. प्रकाराने प्रतिसाद दिलेला आहे की त्याचं एक उदाहरण तुमच्या समोर आहे. सगळ्यांना विनंती करतो, मी सगळ्यांकडे येतोय, मी पुरेसा वेळ देतोय. सगळ्यांनी एक एक करून द्यावं. तिवारीजी थांबा प्लीज, तिवारी थांबा प्लीज. अजित चव्हाण तुम्ही पूर्ण करा, त्यानंतर मी पुन्हा क्रमाने झालं जाईल. काय माहिती का, या जेव्हा बातम्या यायला लागल्या प्रसन्नजी, तेव्हा कळालं की असं होतंय. वक्फच्या बाबतीमध्ये जेव्हा सेंट्रलाइज बातम्या माध्यमातून यायला लागल्या ना, त्यावेळेला कळालं लोकांना की हे असं सगळं आहे काहीतरी. नाहीतर त्या जिल्ह्यात स्थानिक ठिकाणी मला सांगा ना, तुम्ही 10 वर्षात 1 लाख एकर जमीन वाढते कशी? एखाद्या मंदिराची नाही वाढू शकत. आणि मुळात याच्यामध्ये आक्षेप असा आहे की मुस्लिम समाजातली जी बडी धेंड आहे, ती बडी धेंड त्याचं उत्तर मी देतो कशी वाढते ती. मी उत्तर देतो त्याचं कशी वाढते ती. उपभोग घेत आहेत सामान्य अहो, मुस्लिमांना. सर तुम्ही ते प्रॅक्टिकली बघा ना, त्याची कारणं शोधा. फक्त मीडिया सांगता म्हणून होत नाही ना. मुस्लिम समाजाला आपल्या धर्माच्या नावानं दान केलेल्या आणि वक्फ सारखी गोष्ट सौदी अरेबिया सारख्या कट्टर मुस्लिम देशात सुद्धा नाहीये बरं का. हे गोपाळ तिवारी आज तोंडवर करून बोलतायत ना. गोपाळजी आहे आपल्या आहे धर्माच्या आहे प्रमुख आहे स्थळांच्या आहे बाबतीमध्ये मी छाती टोकपणे सांगतो हे आहे. मला तुम्ही काउंटर करताय ना. अहो सर ऐकून सर मला मी अनेक ठीक आहे अजित तुमचं मी ऐकून घेतलेलं आहे पुरेसं. अजित मी ऐकून घेतलं तुमचं. आता मला क्रमाने पुढे जायचंय. पाटील तुम्ही बोला, त्यानंतर मी मुलांकडे जाणार आहे. पाटील बोलतील आता. पाटील तुम्ही पूर्ण करा लवकर प्लीज. सलीमजी, मी तुम्हाला अनेक उदाहरणं देतो ज्याच्यामध्ये खासगी जमिनीचं सरकारच्या जमिनीवरती वक्फने अनेक वेळा दावा केलेला आहे. अशा अनेक जमिनींवरती त्यांनी आपला हक्क सांगून त्या जमिनी हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही मगाशी बोलताना बोलला की वक्फच्या जागेवरती मी येतो तिवारी, तुमच्याकडे येतो. मी क्रमाने येतो सगळ्यांकडे. याच्यामध्ये कुठेही किंमत नाही, पण आमची सगळ्यात आग्रही मागणी अशी आहे बरं. की श्रद्धास्थान आहे ती पहिल्यांदा तुम्ही खाली करा आणि मग तुमच्या कायदेशीर हक्काबाबत तुम्ही लढा. श्रीकृष्णाच्या सगळ्यात महत्वाचं आहे हिंदूंची श्रद्धास्थानं तुम्ही मोकळी झाली पाहिजे. ठीक आहे. मला आता तुम्हा दोघांचे, मला अजित चव्हाण आणि मला पाटलांचे सुद्धा कळले. आधी मी मुलांकडे जाईन आणि त्यानंतर तिवारींकडे येईन. मुलाजी तुम्ही बोला. सलीम मुल्लाजी. सध्या जी वातावरण निर्माण केलं जातंय, वस्तुस्थिती फार वेगळी आहे. त्या वस्तुस्थितीमध्ये मुद्दा असा आहे की वक्फच्या बाबतीत जे माहिती हवी, ज्याप्रमाणे पाटील साहेब म्हटले उपरीचं काढलं किंवा कुठे बी असेल, तर जनरली ह्या प्रॉपर्टी अजून का वाढता आहेत याचं कारण मी तुम्हाला सांगतो की अजून काही रेव्हन्यू रेकॉर्ड्स, ॲलिनेशन रेकॉर्ड जे ब्रिटिशांनी इनाम कमिशन जे निर्माण केलं होतं त्याचं रेकॉर्ड अजून कंटिन्यू रजिस्टर झालेलं नाही. फक्त वक्फचं नाही तर प्रत्येक देवस्थानचं. मग असे महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये इनाम कमिशन जे अपॉइंटेड झालं होतं त्याप्रमाणे जर तुम्ही गेला तर तुम्हाला लक्षात येईल की अजून सर्व समाजाच्या प्रॉपर्टी सुद्धा रजिस्टर झालेल्या नाहीत. हे तुम्हाला मी सांगतो आणि छाती टोकपणे सांगतो. कारण पुण्यासारख्या किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये फक्त याची कल्पना आहे. मुद्दा असा आहे की इनाम प्रॉपर्टी म्हणून जे घोषित केलं त्याचा गैरअर्थ काढून त्याला स्वतःची मालकी निर्माण केली आणि त्या स्वतःच्या मालकीतून ज्यावेळा ते देवस्थान प्रॉपर्टी लक्षात कायदा झाल्यानंतर ती प्रॉपर्टी आणि आता असं आहे. ठीक आहे ना, मुलं तुम्ही पूर्ण करा प्लीज, लवकर पूर्ण करा. मला तिवारींकडे जायचं आहे. सर सांगतो मी पूर्ण ते पूर्ण करण्यासाठी जेवढ्या प्रॉपर्टी आज आहेत ना, 60% प्रॉपर्टी ह्या गव्हर्नमेंट शासनानं आपल्या ताब्यात ठेवलेल्या आहेत. 40% राहिलेले 30% प्रॉपर्टी जे आहे इन्क्रोजर आहेत. त्यासाठी आम्ही लढा लढवतो महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या भारतामध्ये. कारण त्याच्या बरर म्हणजे 40% ऐका सर, आणि या विषयामध्ये विनाकारण संबलची मस्जिद तुम्ही मध्ये घेणार, त्यानंतर कधी आजिमेशेफची दर्गा काढून लोकांमध्ये एक द्वेष निर्माण करण्याचा तो प्रयत्न करत. ठीक आहे. मला तुमचा मुलाजी प्रश्न कळला. तिवारीजी तुम्ही बोला, मला पुन्हा दोघांकडे जायचंय. मग पाटील आणि चव्हाणांकडे. तिवारीजी, गोपाल तिवारी बोलतील. गोपाल तिवारी. प्रसन्नजी 2 मिनिटं यांना थोडं शांत बसायला सांगा. अजित चव्हाण तुम्ही जर का बोला नाही तर मला तुमच्याकडे येताच येणार नाही. जरा थांबा अजित, आपण तिवारींचं ऐकून घेऊया. बोला.
नाहीतर यांचा आवाज म्यूट करा. यांना असं बरं, तिवारी, आता तुम्ही बोला, आता प्लीज बोला तुम्ही. जरा नीट समज द्या तुम्ही. ठीक आहे तिवारी, बोला तुम्ही प्लीज. हे बघा, वक्फला जसं आपण हिंदू धर्माप्रमाणे आपण आपली संपत्ती, काही दागदागिना, नवस पूर्ण झालं की आपल्या श्रद्धा असलेल्या देवाला, तिरुपती बालाजीला सोनं नाणं दान देतो. तसं माझ्या माहितीप्रमाणे वक्फला आपण ह्या लोकांना जर काही आपल्याला उरलेलं आपली संपत्ती अल्लाला म्हणजे देवाच्या नावाने काय करायचं असेल तर ते वक्फच्या नावाने आपली जमीन इस्टेट देतात. आता त्याविषयी JPC समिती नेमली आहे, संसदेत चर्चा चालू आहे, त्यामुळे त्याच्यावर जास्त बोलण्यात अर्थ नाही माझ्या मते. दुसरं, आता असं म्हणायचं तर हे हिंदूंचे एवढे कैवारी आहेत सत्तेवरचं सरकार, तर मग यांनी 70 वर्षामध्ये पहिल्यांदा गोल्ड बॉन्ड कायदा कुणासाठी आणला? हे तिरुपती देवस्थानचे पैसे आणि सोनं डोळ्यासमोर ठेवून आणला. आणि आतापर्यंत ह्या गोल्ड बॉन्डच्या माध्यमातून कुठल्या देवस्थानचे सोनं ज्यांच्याकडे आलं त्या ठिकाणी जे येस बँक जेव्हा 21ला कोरोना काळात जेव्हा डुबायला चालली होती तेव्हा अहमदाबादच्या शाखेमध्ये जगन्नाथपुरी ट्रस्टने 450 कोटी जमा केले येस बँकेत. या ट्रस्टचे मी आणि सचिन सावंत मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेली ही गोष्ट. मी आणि सचिन सावंतनी जगन्नाथपुरी ट्रस्टचे पैसे अमित शहाच्या दबावाखाली त्या ठिकाणी त्या येस बँकेला दिले. अनिल अंबानीला पैसे द्यायचे होते म्हणून. काय बोलतात ते? आणि यापर्यंत देवस्थानच्या संपत्तीवर यांची नजर होती जी 70 वर्षात कधी झालेली नाही. आणि हिंदूंचे हे म्हणतात रामायण महाभारत देखील काँग्रेसच्या काळात दाखवलं गेलं घराघरामध्ये. याची जाण ठेवा. त्या ठिकाणी काश्मीरी पंडितांची हत्या झाली तेव्हा 197 खासदार असताना राजीव गांधींनी संसदेला घेराव केला. तेव्हा आज मणिपूर पेटत होतं, तसं काश्मीर पेटत होतं. तेव्हा VP सिंगनी मिलिटरी पाठवली आणि काश्मीरी पंडितांची हत्याला त्या ठिकाणी अटकाव झाला. त्या ठिकाणी कोण होतं? यांच्या भाजपच्या सपोर्टवर त्या ठिकाणी काश्मीर आणि देशात VP सिंगचं सरकार होतं. काश्मीरी पंडितांची हत्या हे रोखू शकले नाहीत. आज मणिपूर जळतं तसं काश्मीर. ठीक आहे, मी फक्त विषयांतर होऊ देणार नाही, अन्यथा उरलेल्या 5 मिनिटात मला बोलता येणार नाही. आपला विषय स्पेसिफिकली संभल, अजमेर आणि वक्फ बोर्ड या सगळ्या बाबतीतला चाललेला आहे. वक्फ बोर्डाबद्दल बऱ्यापैकी बोललं गेलं. मी आता स्पेसिफिक 2 मुद्द्यांकडे येणार आहे. संभल आणि अजमेर. तिवारीजी, मला बेसिक मुद्दा लक्षात आला. संभल आणि अजमेरच्या पलीकडे आपण जाणार नाही आहोत. मी अजित चव्हाणांकडे जातोय. मी अजित चव्हाणांकडे आता जाणार आहे. अजित चव्हाणजी, माझा पुन्हा जो कार्यक्रमाच्या तिवारीजी प्लीज थांबा. तिवारीजी प्लीज थांबा. मी तुमच्याकडे येत नाहीये. तुमचा आवाज जाणार नाही. प्लीज मी अजित चव्हाणांकडे जातोय. अजित चव्हाण, मला हा प्रश्नाचं उत्तर द्या. असे अनेक साइट्स आहेत ज्याच्याबद्दल हे दावे केले जातात. प्रश्न असा कुठेतरी थांबायचं, कुठेतरी एक डिमार्केशन लाईन आखायची की नाही. आता संभल आणि संभलमध्ये काही होतंय न होतंय तर अजमेरवरती पण दावा यायला लागला, जिकडे अनेक भाजपचे नेते सुद्धा चादर पाठवतात. चाललंय काय नेमकं? प्रसन्नजी, खरा इतिहास जनतेच्या समोर येतोय हे चाललंय आणि जे सत्य ते समोर येतंय हे चाललेलं आहे. म्हणजे चोर तो चोर वर शिरजोर. गोपाळ तिवारींचं म्हणणं ज्यावेळेला देशाची जनता पुढारीच्या माध्यमातून ऐकत असेल, अक्षरशः लोक हसतील आणि या लोकांच्या या अशा वृत्तीमुळे. बरं, मग अजित चव्हाण, मला भाजपची ऐका अजित चव्हाण, मला एक भाजपची अधिकृत भूमिका सांगा. मला जेवढा हा मी विवाद राम मंदिर अयोध्येच्या प्रकरणी जेवढं वाचन केलेलं आहे, काही हजार मंदिरांचं तेव्हाच्या आक्रमकांकडनं उद्ध्वस्तीकरण झालं. 1000 मंदिरांचं आहे. मला एकदा आकडा तरी कळू दे भाजपची किंवा विश्व हिंदू परिषदेची. किती मंदिरं परत मागायची आहेत? किती आपण असे पुन्हा रक्ताचे सडे पडू देणार आहोत देशामध्ये? एकदा कळू तरी द्या. किमान आकडा तरी सांगा अजित चव्हाण. प्रसन्नजी, रक्ताचे सडे का पडतील? नाही, मला सांगा ना तुम्ही. जेवढा वाद चाललाय आता चाललाय तिकडे संभलमध्ये. संभलमध्ये चाललंय ते. सडे का पडतील मला सांगा, उत्तर द्या ना याचं. का पडतील रक्ताचे सडे? कारण हे सारखे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. त्याच्यामुळे आता मला सांगा, मधल्या 300-400 वर्षामध्ये जिथे हिंदू मुस्लिम एकत्रितरित्या जात होते किंवा गुण्या गोविंदाने मशीद आणि मंदिर ज्या शहरात गावात होती तिकडे डोकी फोडली जात आहेत. म्हणून मी म्हणतोय रक्त सांडेल. उद्ध्वस्तीकरण केलं हे फक्त आम्ही सांगतोय. मग रक्तपात का व्हावा? मुलांना जरा प्रश्न विचारा. भाजपची भूमिका काय? किती हजारो मंदिरांपैकी किती मंदिरं परत हवी आहेत? मला कुंदन पाटलांना पण हाच प्रश्न आहे. विश्व हिंदू परिषदेची अधिकृत भूमिका काय? रक्तपात कोण करतंय? तुम्ही मला सांगा. मुद्दा तुम्ही उभा करताय, लोक मागून जाहीर इस्लामच्या घोषणा देतात आणि तुम्ही म्हणताय की मुद्दा आम्ही उपस्थित केला.
आम्ही तर मुद्दा उपस्थित करण्यासाठी नाही, आम्ही ती शांतता ठेवण्यासाठी ठीक आहे, प्रयत्न आलं करत लक्षात. आहोत. कुंदन आणि पाटील, तुम्ही माझा त्या फक्त स्पेसिफिक त्याला, प्रश्न आहे. बळ देत मुलाजी मी आहात. तुमच्याकडे येत नाहीये, मुलाजी मी तुमच्याकडे येत नाहीये, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, अन्यथा मुख्य मुद्दा भडकटेल. माझा कुंदन पाटलांना प्रश्न आहे. कुंदन 35 पाटीलजी, वर्षापूर्वी मी पुन्हा सांगतो, हायकोर्टामध्ये काही 1000 ते बाबूजी 1500 दर्ग्याच्या महत्वाच्या संदर्भात मंदिरांचं किंवा आता काय सगळे मंदिर असतील त्यामध्ये त्यांचा तेव्हाच्या आक्रमकांकडनं, मुस्लिम आक्रमकांकडनं विध्वंसन झालं. माझा प्रश्न आहे, किती मंदिरं नेमका डिमार्केशन लाईन ठरवायची आहे? मुद्दा हा आहे की मुस्लिम समाजानं स्वतःहून पुढे येऊन काही गोष्टी करणं अपेक्षित होतं. ते जर ते करत नसतील आणि आम्हाला हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी हे दाखवून द्यावं लागत असेल की बाबा आपलं हे इथं मंदिर होतं, याचं आता जी परिस्थिती केली आहे, त्याचा दर्गा केलाय, त्याची मस्जिद केली आहे, असं भविष्यात कुठेही होऊ नये यासाठी जर समाजाला जागृत करण्यासाठी काही उदाहरणं दाखवून द्यायला लागत असतील तर अशी लाखो उदाहरणं दाखवून पण ती देणं दाखवली ना गरजेचं आहे. तुम्ही पाटील, तुम्ही दाखवून दिलं. तुमचा मुद्दा मान्य करायचा झाला तर तुम्ही दाखवून दिलं राम अजून मंदिराच्या एक निमित्ताने. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाबूजी माल दर्गा म्हणून आहे, नूरचे मंदिर होतं, गॅजेट आहे त्याचं. 35 वर्षापूर्वी हायकोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे. आमच्या विश्व हिंदू परिषदेचे साळुंके साहेब होते, त्यांनी त्यावेळी केस दाखल केली आणि त्या बांधकामाला स्टे मिळाला. पण तो हायकोर्टानं स्टे देऊन सुद्धा त्याला जुगारून त्या लोकांनी त्या ठिकाणी त्याचं बांधकाम पूर्ण केलं. जर अशा वास्तू जर समाजाच्या समोर येत असतील आणि त्या समाजाला आपला गौरवशाली इतिहास याच्या माध्यमातून जर बघायला मिळत असेल बरं, आणि त्याची जाणीव जर लोकांना होत असेल तर हे का होऊ नये? आपण कायद्याच्या चाकोरीत राहून जर करत असेल, आपण जर न्यायालयात दाद मागत असू आणि न्यायालयाकडून जर आपल्याला ती दाद मिळत असेल तर मग आमचा हक्क हा तुम्ही हिरावून घेणार आहे का? मग हे पण मुस्लिम समाजानं सांगावं की तो हिंदू समाजाला हक्क नाही आहे की त्यांनी न्यायालयीन बाबीमध्ये न्यायालयाकडे जाऊन दाद मागावी आणि ठीक आपले हक्क आहे. प्रस्थापित मी शेवटची करावे. मुलांची कमेंट शेवटची. मुलाजी बोला, शेवट तुमच्यावर करतोय मी, बोला थोडक्यात. ही सर्व जबाबदारी ही शासनाची आहे. वक्फ ॲक्टमध्ये किंवा चॅरिटी ॲक्टमध्ये, हिंदू ॲक्टमध्ये की सर्वे करणं हा महत्त्वाचं आहे. आता जसं त्यांनी बाबू जमालचा विषय काढला, तर बाबू जमाल ही छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली ही प्रॉपर्टी आहे, ही कोणीही दिलेली नाही. तर याच्यासाठी सर्वे हा महाराष्ट्र शासनाचं काम आहे. माझ्याकडे ते काम पुरावे आहेत त्याचे. प्रॉपरली झालेलं नाही म्हणून हे वाद वाढत चालले. माझ्याकडे पुरावे आहेत त्याचे. याचा फायदा हे पॉलिटिकल पार्टी घेत आहेत. बरं. पुढच्या अधिवेशनामध्ये करू, पण वक्फ ऍक्ट आपण बदलूया. हे वाद किती पुढे होऊ द्यायचे आहेत हे शेवटी जनतेला ठरवावं लागेल. अन्यथा या मध्ययुगातल्या सगळ्या मुद्द्यांवरती मध्ययुगातच परत जायचं आहे का? कारण एकदा का जखमाच काढायच्या म्हटल्या तर अनेक खपल्या पुन्हा उघडतील आणि पुन्हा रक्त वाहावं लागेल. आणि मी हे मेटाफोरिक अर्थानं म्हणतोय, उदाहरणार्थ अर्थाने. मग अशी अजित चव्हाणांनी विचारलं रक्त कसं सांडेल, ते रक्त असं सांडतं की जेव्हा अशा या गोष्टी घडतात त्यावेळी दिवा तुमच्या सुद्धा अंगणात पेटावा, दिवा दुसऱ्याच्याही सुद्धा अंगणात पेटावा, रक्तलांछन मात्र होऊ नये. भरपूर रक्तरंजित प्रकार बघितलेला आहे, मग तो ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळी असो नाहीतर 92च्या 90च्या रक्तरंजित दशकाबद्दलचा असो, यापुढे मात्र ते होऊ नये. तुमचेच नेते म्हणालेले सबका साथ सबका विकास त्या दिशेने पुढे जावं, याच अपेक्षेसह आपण इकडे थांबणार आहोत. पाहत राहा पुढारी न्यूज.